मॅचला मात्र सुरुवात होते. सध्या आपण पाहिलं तर शिरळ सध्या मात्र टॉस जिंकून फिल्डिंग घेते आणि त्यांच्यासोबत बॅटिंग करते. सध्या आपण पाहिलं तर मिरासवाडी. संतोष आणि अनिकेत हे दोन्ही बॅटर तुम्ही पाहता आणि हे ठरलेले त्यांचे 12वे खेळाडू आहेत. हे नेहमी आपल्यासोबत जोडलेले असतात. क्रिकेट आवडतं त्यांना. बॉलिंग अटॅक. हो पहिला चेंडू बॅटीच्या अगदी टॉपला. सागरला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी डिक्लेअर मध्ये 1 धाव. धावा तब्बल आपण पाहिले तर 2 या स्कोर कार्डवरती सध्या मात्र सजल्या गेल्यात. यावेळी देखील आपण पाहिले तर अवे फ्रॉम दी बॉडी म्हणजे चेंडू शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न साहजिकच जरूर झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर डॉट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बाकी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बाकीचं काम विकेट किपरनं पूर्ण केलंय. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक गोलंदाज चांगला राहिलाय वाईट आल्यानंतर. यावेळी देखील इनसाइड आउट. सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न राहिला आणि फटक्यामध्ये दम होता जो मात्र निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर. अप्रतिम फटका. देखना फटका होता आजच्या दिवसातील जो इनसाइड आउट खेळून काढला. बॅट स्विंग चांगला होता. टेम्परामेंट चांगली होती. टायमिंग चांगलं जुळलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर या फटक्यावरती 6 धावा ऍड झाल्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर या 6 धावेच्या मदतीनं जरूर जाऊन पोहोचते जिथे आपण पाहिलं तर तब्बल 9 धावसंख्या. इनसाइड आउट. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सर बॅटीने बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढला. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण चेंडू अप्रतिम पद्धतीने लॉंग ऑन वरून फेकलाय. डायरेक्ट थ्रो. डायरेक्ट स्वरूपामध्ये हा थ्रो केला गेला. दहा धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल होतो. थोडीशी गफलत झाली. फंबल झाला. मात्र अशाच वेळी दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. फेकी चांगली राहिली होती. तो चेंडू गॅदर केला नाहीये. कॅरी केला नाहीये. 2 धावा आत्ताच्या वेगानं कंप्लीट केला. या 2 धावेच्या मदतीने 12 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. 1-12. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडू मात्र जरूर बाकी आहे. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. हो सुरेख फटका. हवेमध्ये एलिव्हेशन भेटलं नाहीये. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज मागे जातोय. अंदाज त्याचा चुकला आणि तदनंतर हा चेंडू मात्र धरतीला दान होतोय जिथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र वेगानं कंप्लीट केल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पहिले 14 या आकड्यावरती. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. सर्वात पहिल्यांदा सन्मान करण्यासाठी बॉस मी विनंती करेल शिवाजी यादव बॉस यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र केला जातोय. दादांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर शिवाजी यादव बॉस यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय आदरणीय सचिव आदरणीय प्रणितजी शेलार साहेब देखील आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत प्रणितजी शेलार साहेब. त्याचबरोबर मी विनंती करेल जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसचे आमचे सन्माननीय संदेशजी बनसोडे साहेब आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सन्माननीय सुनीलजी केंद्रे साहेब. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सुनीलजी केंद्रे साहेबांना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आमचे भीमरावजी भोसले साहेब देखील आहेत जे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. आदरणीय भीमरावजी भोसले साहेब. त्याचबरोबर आमचे ऐरोली विधानसभेचे आमचे सरचिटणीस सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी निवडुंगे साहेब. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय अतिथी कक्षामध्ये. आणि त्याचबरोबर ऐरोली विधानसभेचे सरचिटणीस आमच्या सैफ दादा देखील आज आहेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय.
तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं उपस्थित राहिला, तुम्हा सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की धगधगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये आणि वेळेतला वेळ काढून तुम्ही खऱ्या अर्थानं उपस्थित राहून या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. असंच प्रेम बॉसच्या पाठीशी आणि अशीच आपुलकी नेहमी बॉस प्रति राहावी ही विनंती आणि तुमचं प्रेम भेटल्याबद्दल या स्पर्धेला खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. अंपायर येस व्हाईट बॉल आहे, पण अंपायर दुसऱ्या बॉलला काय झालं होतं? 2 धावा होत्या दुसऱ्या बॉलला. ओके येस. आणि तिसऱ्या बॉलला परत 2 धावा, म्हणजे तब्बल 3 चेंडू झालेत अंपायर. पहिला चेंडू काय होता? 2 चेंडू झालेत. येस पहिला वाईड होता, त्यानंतर 2 धावा, मग परत 2 धावा, आता परत वाईड. येस 22 धावा. थँक्यू. बक्षीस समारंभ चालू होता आमचा, थोडंसं आम्हाला काहीच दिसलं नव्हतं. येस फटका चांगला आहे, गरकन फिरवलाय हवेमध्ये, मिड विकेट रिजन बाहेर, षटकार. अप्रतिम फटका खेळून काढला. ज्या पद्धतीने 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजवली आहे. 28 आणि या 28 धावेच्या मदतीनं टीम आपण पाहिली तर वेगानं पुढे जाते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील फटका आपण काय पाहिला तर वेगळ्या शैलीनं खेळला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र अगदी केला जातोय. वड कॅमेरा वर्क यार, सध्या आपण पाहिलं तर पूर्ण कॅमेरा वर्क केलं जात आहे. अगदी अक्षय शेठ म्हात्रे यांचा बारका चिरंजीव वड रिप्ले टेलिकास्ट, आणि त्याने अँगल दिलाय हा रिप्लेला, त्याच्या माध्यमातून कॅमेरा वर्क केलं जात आहे. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर अगदी कॉपी बुक स्टाईल हवेमध्ये कॅच पकडली गेली. विकेटचं पतन आणि कॅच पकडल्यानंतर चेहऱ्यावरची स्माइल तुम्ही पाहताय. विकेट इम्पॉर्टंट होती आणि आफ्टर देन बॅटर संतोष जातोय माघारी. येस मोरे सरकार वेलकम, मनापासून अधिक स्वागत. माने सरकार आपलं मनापासून स्वागत. माने सरकारने पहिला फोन केला. येस खाऊ जे नेहमी घेऊन येतात. नाही नाही थँक्यू. सचिन दादा वेलकम, स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर जाते. चला स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाजी करणारी टीम एवढा वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या प्लीज यार, थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. जयेश सध्या मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी किरण नवीन बॅट्समन मैदानामध्ये. जयेशला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू अगदी यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे आपण पाहिलं तर थोडासा फंबल होतोय. अगदी दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत.
अगदी 32 धावसंख्येवरून टीम आता पुढे जाते. जिथे आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आणखीन 2 धाबा मात्र जरूर ऍड होत आहेत. या 2 धाब्याच्या मदतीने 34 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती जाते 34. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अप्रतिम अँगल आमचा कॅमेरा बघ छोटा त्याच्या माध्यमातून छोटूच्या माध्यमातून घेतला जातो. इनसाइड आउट अप्रतिम फटका मॅक्सिमम साठी निघून जातोय. षटकार येतोय. अनिकेतच्या बॅट मधून आलेला षटकार इम्पॉर्टंट राहिलाय टीम साठी आणि या षटकारानं टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती घेऊन जाते. चावी आम्हाला सापडलेली आहे. सो ती आमच्या व्यासपीठावरती ठेवली आहे. ज्याची कोणाची असेल ओळख दाखवा आणि नक्की घेऊन जावा. चिखलेवाडी टीम आणि सुपुगडेवाडी टीम दोन्ही कॅप्टन्स या टॉस करण्यासाठी. चिखलेवाडी आणि सुपुगडेवाडी यावेळी देखील फटका चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू डोक्यावरून निघून जातोय. मस्तक पे दस्तक देती उभी. ये भी गेंद चली गई चली गई चली गई. 4 धावेसाठी अप्रतिम स्ट्रोक. आता 44 धावसंख्या झळकली आहे. 44 धावसंख्या स्कोर कार्ड वरती झळकली जाते. चांगली मॅच तुम्ही पाहताय रंगली आहे. तब्बल अजूनही 2 चेंडू आता बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात वेगाने. या 2 धावेच्या मदतीनं आता धावसंख्या 46 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. तब्बल चेंडू आपण पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू आता मात्र बाकी असेल या इनिंगचा. आणि त्यानंतर टॉस करणार आहोत आपण. चिखलेवाडी आणि सुपुगडेवाडी या 2 संघांमध्ये होईल टॉस. येस यावेळी देखील आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहिली तर 47 या आकड्यावरती आणि 48 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 48 रन्स टू विन. 48 धावेचं आव्हान ठेवलंय या मॅच मध्ये. टॉस यावेळी मात्र जरूर केला जातोय. अर्थातच सुपुगडेवाडी वॉन दी टॉस इलेक्टेड टू वाव बॉल फर्स्ट. मजा येईल या मॅचला. सुपुगडेवाडीने टॉस जिंकलाय चिखलेवाडी सोबत आणि फिल्डिंग घेतले या टीमनं. इथून पुढे सर्व फर्स्ट राऊंड त्या 3 ओव्हरच्या होतील आणि सेकंड राऊंड ते 2-2 ओव्हरचे इथून पुढे खेळवले जातील. कारण की अजूनही बऱ्याचशा मॅच बाकी आहेत आपल्या. कालच्या 2 मॅचेस देखील बाकी आहेत. आज 20 संघांना आपण लास्टची स्पर्धा म्हणून एंट्री जरूर दिली कारण की प्रत्येकाची इच्छा आहे खेळण्याची. बॉसची स्पर्धा आणि यासाठी काहीतरी ऍडजस्टमेंट आता करतोय कारण की वेळ बराचसा वाया जातोय. आम्ही मागे जरूर लागलोय पण आम्ही कल्पना दिली की 1 दिवस वाढवूयात. बॉस बोलला नको आजच संपूयात. सो चला स्पीडअप घेऊयात. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा टीम. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. अर्थातच 48 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. अर्थातच शिरत टीम ने ते टार्गेट ठेवलं होतं. मिराज सबाडी या टीम समोर आणि सध्या आपण पाहिलं तर टीम मैदानामध्ये दाखल झाले फिल्डिंग साठी. दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये देखील आपण देखील दाखल व्हा प्लीज.
चेंडू मैदानामध्ये पोहोचवले जात आहेत. आम्ही पोहोचवतोय चेंडू मैदानामध्ये. चला घ्या स्पीड अप प्लीज. माने सर का आपण जरूर थांबा, आणखी सन्मान बाकी आहे आपला. संध्याकाळी 48 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. रोहित आलाय गोलंदाजीसाठी आणि मॅच कडे आपण जातोय. सागर सध्या आपण पाहिलं तर ओपन करतोय या मॅच मध्ये. 48 धावेचं आव्हान आहे. 48. पहिला चेंडू अगदी वेगाने जरूर टाकलाय. वाईट +1 येतोय. तब्बल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. रोहितने जर सागरची विकेट घेतली तर दिनेश दादाकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अब आएगा मजा. आग इधर भी लगे. आप दिनेश ने उधर लगाई आग. रोहितला फक्त विकेट घ्यायची 101 साठी. हो पण यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नो बॉल आहे आणि +1 आहे. अंपायर कदाचित येस +1 आहे. येस +1 आहे. नो +1. आत्ताचे देखील 2 धावा म्हणजे तब्बल 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 4. चेंडू झाले 0. या नो बॉल ना आता येणारा चेंडू फ्री हिटचा भेटलाय. लायसन तर भेटलाय. आता हात खोलावे लागतील. आता फ्री हिटचा चेंडू. अंपायरनं इशारा दिला फ्री हिटचा. स्ट्रायकिंगला सागर आहे सध्या. आणि यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर ज्या पद्धतीने राईज होतोय. व्हाईट बॉल. योग्य निर्णय. दिनेश शिंदे यांनी हॅट्रिक षटकार आला. खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राइज साईडला शिरळ संघासाठी. हॅट्रिक षटकार 500 हे त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी 6 या आकड्यावरती. तशी पहिला चेंडू यावेळी मात्र हाताळला गेला, जिथे आपण पाहिलं तर 6 धावसंख्या जरूर तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहताय जी सजवली गेली आहे. अजूनही 17 चेंडू मध्ये 42 धावेची गरज आहे. हे समीकरण यावेळी मात्र जोडलं गेलंय. यावेळी देखील ओहो आज अगदी मागे मागे खूप मागे गेला आणि अखेरीस 1 बाउन्स पडून चेंडू मात्र निघून गेला. अगदी 4 धावेसाठी 101 रुपये काढले होते दिनेशने नुकतेच बाहेर, पण परत खिशात ठेवले आणि अजूनही संधी आहे रोहित साठी. फटका चांगला खेळला होता सागरने हा, जिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी जास्तच पुढे आला. तदनंतर आपण पाहिलं तर अप्रतिम टॅली कास्टिंग यावेळी मात्र दाखवलं जातं. अक्षय शेठचा बारका तिथं वेदूच्या माध्यमातून. वेदूची व्हिडिओ देखील व्हायरल झाली होती. आपण पाहिलं तर भालेकरवाडी मध्ये आपण खेळत होतो भालेकरवाडी प्रीमियर लीग, आणि त्याच्या माध्यमातून ती वेदूची व्हिडिओ देखील बरीचशी व्हायरल झाली. इन्स्टाला भरपूर प्रेम त्या व्हिडिओला भेटलं होतं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये 1 जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ झाला.
यावेळी देखील पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खेळाडू आहे, कॅच पकडली आहे, विकेटचं पतन, विकेट भेटली आहे. सागरची हवी होती, रोहितने घेतली. रोहित इकडे आता फिरेल आणि सांगेल बाई निकालो. ते दिनेशच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. वा, रोहितने खऱ्या अर्थानं 2 चान्स आणले पण एक त्यामध्ये त्याचे 101 जमा झाले. दिनेश दादानं शगुन का 1 रुपये नाहीये. बापरे, तो पण शगुनचा 1 रुपये पण 105 रुपये दिलेत प्राइस. आणि चला घाई करा प्लीज, बॅट्समन या लगेच मैदानामध्ये, घाई करा. नवीन बॅटर दाखल झाल्याने सध्या आपण पाहते दोन्ही अँगलने. व्हॉट अ कॅच यार, अप्रतिम कॅच पकडली आहे. राघव दादा साळुंखे साहेब, मी विनंती करेल या आपण देखील व्यासपीठामध्ये स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम राघव दादा साळुंखे साहेब. बॅट्समन विचारायला लागते का? अप्रतिम फटका हवेमध्ये, खेळाडू आहे तिथपर्यंत पोहोचतोय पण अखेरी चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम फटका, चौकार येतोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये जय सध्या आपण पाहिलं तर नवीन बॅट्समन आहे. जय बॅटीच्या अगदी बॉटमला जयवंतच्या माध्यमातून फटका खेळला गेलाय. जय अर्थातच ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र जरूर समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 15 या आकड्यावरती स्थिर आहे. 15 धावसंख्या, 15 धावसंख्या, येणारे तब्बल 12 चेंडू आणि आता 33 धावा हव्यात विजयासाठी 12 चेंडू मध्ये. संतोष आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर येतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतात दोन्ही बॅट्समन. नाव आपण पाहिलं तर जयवंत आणि अमोल आणि जयवंत हे दोन्ही बॅटर सध्या तुम्ही पाहताय. हो, आज डाऊन दी ग्राउंड यावेळी मात्र जरूर केला. 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी अठरा स्कोर धावसंख्येवरती सजला गेला. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर 1 धाव पुन्हा कंप्लीट केली गेली आहे. तब्बल या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा आले. तब्बल आपण पाहिलं तर 4 म्हणजे 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. अमोलने जर षटकार लगावले तर दिनेशनं पुन्हा एकदा 101 रुपयाचा 110 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अगदी धाव घेतली जात नाहीये. चेंडू गॅदर केला. आपण पाहिलं तर पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी कॅश स्वरूपामध्ये जी स्पॉन्सरशिप आली आहे ते आमचे सन्माननीय आदरणीय राघवदादा साळुंखे साहेब यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर पाटण तालुका साठी या स्पर्धेच्या पाटण तालुक्याच्या खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर ती कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो. अगदी व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, जिथे आपण पाहिलं तर 28 धाव्या हव्यात. 8 चेंडू 28 हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये आहे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे मात्र अखेरीस आपण पाहिलं तर यावी बॅटर अगदी रनआउट होईल, जिथे फलंदाजाला जावं लागते माघारी.
मिस्टर अमोल आपण पाहिलं तर यावी मात्र रनआउट होतोय. अमोलला माघारी यावं लागते. समीकरण आपण पाहिलं तर येणारे आता 7 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये आता करायचे तब्बल 28 धावा. एक चांगलं क्रिकेट गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. 7 चेंडू मध्ये 28 हे समीकरण आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. माफ करा, ओव्हर ही झालेली आहे. येस ओव्हर झाली आणि आता 6 चेंडू मध्ये 28 धावेची गरज आहे. हे समीकरण या मॅच मध्ये 6-28. रमेश सूर्यवंशी आणि रमेश दादांसाठी आपण पाहिलं तर विलास गोलंदाज आहे आणि रमेश साठी कॅश प्राइज आहे. षटकाराला 110 रुपयाचं कॅश प्राइज आहे दिनेश यांच्याकडून. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, जिथे डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. विलासला सध्या पाहतोय गोलंदाजीसाठी. अप्रतिम चेंडू हवेमध्ये, जिथे आपण पाहिलं तर अगदी मॅक्सिमम साठी मॅच अजूनही बनवू शकते. आता आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि तब्बल विजयासाठी आता मात्र 21 धावेची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 4-21 हे समीकरण आता या मॅच मध्ये आणि हे मॅच होऊ शकते. 4 चेंडू 21. जरूर कुणालला मिस करतोय आता कुणाल, कारण की त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणखीन 2 षटकार आले ते 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना जरूर दिलं जाईल. त्यामध्ये आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव आला. 3 चेंडू आता मात्र 21 धावेची गरज आहे. अप्रतिम. यावेळी देखील आपण पाहिलं तर फक्त एकाच धावेती समाधान राहावं लागतंय. मॅच आपण पाहिली तर अगदी वन साइड थोडीशी जाते. थोडीशी एक षटकार जरी लगावला तरी दिनेश दादा रमेशनं षटकार लगावला तर 110 रुपये काढून ठेवले. 110 रुपयाचा मानकरी व्हायचा असेल तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. नाही, क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एकच धाव कंप्लीट केली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि अखेरीस मात्र या मॅच मध्ये विजेता राहिले टीम आपण पाहिले तर अर्थातच मिरासवाडी टीम विजेता राहते. मिरासवाडी टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ते बॉन्टी मॅच आणि यानंतरची मॅच आहे चिखलेवाडी आणि सुपुगडेवाडी. चला दोन्ही टीम्स लगेच मैदानामध्ये उतरायचे. सुपुगडेवाडी टीम टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग करायचे या टीमला तर या मॅच मध्ये. चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. सुपुगडेवाडी टीम चिखलेवाडी टीमला खऱ्या अर्थानं बॅटिंग करायचे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण